आता एक मोठी बातमी। मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर जेलीफिश सदृश्य विषारी ब्लू बॉटलचा वावर दिसू लागलेला आहे। गेल्या काही वर्षात या ब्लू बॉटलच्या दंशामुळे अनेक पर्यटकांना इजा झाली आहे आणि हे समुद्री जीव पावसाळ्यात मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर दिसून येतात। समुद्राचं तापमान वाढल्यामुळे ब्लू बॉटलचं पुनरुत्पादन देखील वाढलेलं आहे आणि मुंबईतील गिरगाव, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि दादर या समुद्र किनाऱ्यावर ब्लू बॉटल आढळून येत आहे। 2 दिवसांपूर्वी गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावर सागरी परिसंस्थेच्या अभ्यासकांना ब्लू बॉटल दिसून आली। दिल्लीमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस झालाय आणि काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचं देखील समोर आलंय। अहमदाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं समोर आलंय। राजस्थानच्या अजमेर शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले। सलग 3 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शहरातल्या अनेक भागात पाणी साचले। प्रशासनाने नालेसफाई व्यवस्थित न केल्यामुळे शहरातले रस्ते पाण्याखाली गेल्याचा आरोप नागरिकांनी केला। रायबरेलीला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे। पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। चांगल्या पावसामुळे मात्र पाण्याचा प्रश्न मिटल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। गुजरातमध्ये पावसाने अक्षरशः थैमान माजवलंय। खेळाडू रवींद्र जडेजा याची आमदार असलेली पत्नी रिवाबा जडेजा या स्वतः मदतीसाठी पाण्यात उतरल्या। रिवाबा जडेजा जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत। पावसामुळे अनेक जण अडकल्यामुळे त्या स्वतः कमरे इतक्या पाण्यात बचावासाठी उतरल्या। युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यात रशियाच्या रोस्तोव भागातील कामेन्स्की जिल्ह्यात एक तेल डेपो जाऊन खाक झाला। युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात तेल डेपोचे अनेक टँकर जळालेले आहेत। त्याच्यातून अजूनही आग निघते आणि रशियन हवाई संरक्षणाने या भागात युक्रेनचे 4 ड्रोन पाडले। ॲपल सारख्या मोठ्या कंपनीमध्ये सध्या बऱ्याच घडामोडी घडतायत। अशा मोठ्या कंपन्या सर्रास नोकर कपातीसारखं कठोर पाऊल उचलत नाहीत, पण ॲपल कंपनीने नोकर कपातीचा निर्णय घेतलाय। कॅनडा सरकारने असा एक निर्णय घेतलाय ज्यामुळे तिथे राहणाऱ्या भारतीयांच्या अडचणी वाढणार आहेत। कॅनडामध्ये अस्थायी नोकरी करणाऱ्या विदेशी लोकांची संख्या कमी करण्यात येणार आहे। पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी याबाबत घोषणा केली आहे। भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर पुन्हा एकदा मैदानात ते दिसणार आहेत। आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा करण्यात आली आहे। यात आशिया खंडातील अव्वल हॉकी खेळणारे देश यांचा समावेश करण्यात आलाय। भारतात नुकत्याच पार पडणाऱ्या महिला T20 वर्ल्ड कप 2024 साठी संघ सहभागी झालेला आहे। इंडिया टीमने हरमनप्रीत कौरला पुन्हा कर्णधार बनवलेला आहे आणि या संघात अनुभवी खेळाडूंबरोबर खरं तर युवा खेळाडूंना देखील संधी देण्यात आली। वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेचा T20 मध्ये एकतर्फी फरकाने धुव्वा उडवलाय। वेस्ट इंडिजने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट्सने विजय मिळवलाय। भारताला अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या यश धूलच्या हृदयात छिद्र असल्याचं दिसून आलंय आणि त्यानंतर तडकाफडकी 21 वर्षांच्या यश धूलची सर्जरी केली गेली आणि BCCIने यासाठी पूर्ण मदत केली। यश धूलचे लहानपणीचे प्रशिक्षक त्यांचे प्रदीप कोचर यांनी ही माहिती दिली आहे। एक सविस्तर बातमी।